श्री स्वामी समर्थ। नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। वेळ वाया न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया। तुम्हाला सर्वांना माहिती आहेच की आता संक्रांत तर अगदी दारात येऊन ठेपली आहे। तुम्ही सर्वजण आजकाल ट्रेंड म्हणून काळ्या साड्या घालता की तुम्हाला त्याच्यामागची कारण माहीत आहे म्हणून तुम्ही काळ्या साड्या घालता? तर आजचा व्हिडिओ हा त्यावरतीच आहे की तुम्ही संक्रांतीला घालता ती काळी साडी का घालायची आणि तुम्ही संक्रांतीला जे सुगड पूजता ते तुम्ही का पूजायचे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हां, पण त्या अगोदर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या अनेक व्हिडिओमध्ये तुम्हाला अशाच नवनवीन गोष्टी ऐकायला आणि पाहायला मिळतील। ठीक आहे, तर मग सुरू करूया। तर सर्वात अगोदर संक्रांत म्हणजे संक्रमणाचा काळ। यामध्ये सूर्य हा धनु राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो, म्हणून तर याला मकर संक्रांत असं नाव आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांतीचा जो दिवस आहे तो दिवस हा त्या दिवशीची रात्र ही सर्वात मोठी रात्र असते। त्यापेक्षा महत्त्वाचं असं एक शास्त्रीय कारण आहे, ते म्हणजे जसे उन्हाळ्यामध्ये आपण पांढरे कपडे घालतो तसे हिवाळ्यामध्ये आपण काळे वस्त्र परिधान करतो। पांढरा रंग हा जसा उष्णता परावर्तित करतो तसा काळा रंग हा उष्णता शोषून घेतो। आणि नेहमी तुम्ही पाहताच की संक्रांत ही नेहमी कधी येते तर हिवाळ्यामध्ये येते, आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला खूप थंड वातावरण असतं किंवा खूप गारवा असतो। मग त्यामुळे आपल्याला उष्णता मिळावी यासाठी आपण काळा रंग घालतो। आणि आजकालच्या ट्रेंडमध्ये तर काय निघालेलं आहे की आपण संक्रांतीसाठीच काळा रंग घालतो। हे त्यामागचं एक शास्त्रीय कारण। तर तुम्ही देखील हे कारण जर तुम्ही कोणी तुम्हाला विचारलं तर तुम्हाला ते माहीत असावं, म्हणून हे लक्षात ठेवा। आणि आणखी एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी असलेल्या तो जो एक काळ आहे तो संपतो आणि नवीन काळ सुरू होतो। ह्या सरत्या वर्षाला निरोप देताना आपण या काळ्या रंगाचा वापर करत असतो। अगोदरच्या काळामध्ये जसं काळा रंग हा अशुभ मानला जातो, तसं आजकालच्या काळामध्ये काळा रंग हा बाकी रंगांइतकाच महत्त्वपूर्ण असा ठरवला गेलेला आहे। आता दुसरा महत्त्वाचा म्हणजे आपण संक्रांतीला जे सुगड पूजतो त्याबद्दल। सगळ्यात महत्त्वाचं सुगड हा शब्द सुगड असा नसून तो सुघट म्हणजे सुसंघटित असा घडलेला घट असा त्याचा अर्थ आहे। म्हणजेच काय, प्राचीन काळामध्ये धान्य साठवण्यासाठी गोदामं किंवा कोठारे असं काहीही नव्हतं। त्यावेळेस शेतकरी राजा काय करायचा तर एका घटामध्ये किंवा डेरा वगैरे आपण माठ असं म्हणतो त्याच्यामध्ये धान्य साठवून ठेवायचा आणि ते खूप दिवसासाठी राहायचं। मग आजच्या काळामध्ये काय केलं गेलं की संक्रांतीचा हा सण असा विशेष मानून त्या दिवशी शेतकरी राजा ह्याची पूजा करायला लागला। मग थंडीच्या काळामध्ये जे जे कडधान्य असतील, फळं असतील, त्या सगळ्यांची पूजा करून आपण देवाला ह्याबद्दल एक नमस्कार करतो किंवा आपल्यासाठी एक आशीर्वाद मागतो की अशी आमच्या धनधान्याची अशी समृद्धी होऊ दे। मग आपण काय करतो, संक्रांतीवेळी 5 घट मांडून त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे धान्य असेल म्हणजे हरभरा असेल, गहू असेल आणि फळं असतील, विशेष करून ऊस, ज्वारी, बोर ह्या सगळ्या जे फळं हिवाळ्यामध्ये मिळतात त्यांची आपण काय करतो, छोटे छोटे काप करून ते आपण त्या घटामध्ये मांडतो आणि ते आपण काय करतो त्याची हळदी कुंकू लावून पूजा करतो। आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे जे म्हणजे सवाष्णी काय करतात की तो जो घट आहे तो घट एकमेकींना देतात। हळदी कुंकू लावल्यानंतर जेव्हा आपण एकमेकींना हळदी कुंकू लावतो त्यावेळेस घटांची देवाणघेवाण केली जाते। ही कशासाठी केली जाते तर त्यामागेही एक कारण आहे की आपापसामधला जो हेवादावा आहे तो हेवादावा कमी करून आपण एकमेकांमध्ये प्रेमाचं नातं निर्माण व्हावं, आपुलकी निर्माण व्हावी यासाठी त्या घटाची देवाणघेवाण करावी। म्हणजेच काय तर आपण एकमेकांना प्रेम द्यावं आणि प्रेम घ्यावं हा संदेश ह्या महत्त्वाच्या घटामधून आपल्या सर्वाला मिळत असतो। तर ही झाली आजच्या व्हिडिओमधली माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहायला आवडेल किंवा कोणती माहिती ऐकायची आहे तेही मला नक्की सांगा। आणि हो, आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।